सोलापूर शहरातील सदर बाजार, जोडभावी पेठ, विजापूर नाका, जेल रोड आणि MIDC पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय 30 राहणार विजापूर रोड नडगिरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून मोटरसायकल चोरी, घरफोडी, घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे अशासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे। त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण 15 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी यास त्याच्या गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी 2023 मध्ये कलम क 110 ई ग 2024 मध्ये 3(2) MPDA कायदा 1981 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली। त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास 19 ऑगस्ट रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, प्रताप पोबण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेल रोड पोलीस ठाणे, शिवाजी राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक, तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, MPDA पथकातील अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे।